हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल गणिताचा बादशाह. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण क्वेश्चन नंबर 4 या व्हिडिओमध्ये स्टार्ट करत आहोत. क्वेश्चन नंबर 4 बोर्डवरती असा दिलेला आहे, एक्सप्रेस द फॉलोइंग अँगल्स इन डिग्री, मिनिट्स अँड सेकंड्स. म्हणजे दिलेला अँगल आपल्याला काय करायचा आहे, डिग्री, मिनिट्स आणि सेकंदमध्ये कन्वर्ट करायचा आहे. ओके, फर्स्ट क्वेश्चन रॉंग लिहिण्यात आलेला आहे. फर्स्ट क्वेश्चन काय दिलेलं आहे बघा. फर्स्ट क्वेश्चन 1/5 रेडियन. ओ सेम कसं काय, नाही 183.7 डिग्री हा दिलेला आहे. सेकंड नंबर 245.33 डिग्री आणि थर्ड दिलेला आहे 1/5 रेडियन. तर बघा आपल्याला काय करायचं आता, दिलेला अँगल डिग्रीज, मिनिट्स आणि सेकंदमध्ये कन्वर्ट करायचा आहे. तर कसा कन्वर्ट करणार बघा, दिलेल्या अँगलला मी असं लिहू शकतो का, 183.7 डिग्री सुरुवातीला ॲज इट इज घेऊ. याला मी असं लिहितो 183 डिग्री प्लस 0.7 डिग्री इज इक्वल टू 183 डिग्री. याला असं मांडता येते, या दोन्हीची ॲडिशन जर केली तर पुन्हा हीच येते, म्हणजे त्याला आपण फोड करून मांडलं थोडक्यात. आता ह्या डिग्रीला म्हणजे 0.7ला कशाने मल्टिप्लाय केल्यानंतर मिनिटमध्ये जाईल, तर 60ने मल्टिप्लाय केलं तर डिग्रीचा मिनिटमध्ये जातो. मिनिटसाठी असा ब्रॅकेटच्या डोक्यावर सिंगल डॅश घ्यायचा, इज इक्वल टू 183 डिग्री प्लस मल्टिप्लिकेशन किती येईल, 6 7 42 म्हणजे 7 6 42, 7 6 42 बरोबर आहे. आणि हा एक 0 म्हणजे एक डिजिट नंतर पॉईंट इथं मिनिट. तर ह्याला मी असं लिहू शकतो 183 डिग्री 42 मिनिट आणि 0 सेकंद. तर झालं डिग्री, मिनिट, सेकंदमध्ये. ह्या पॉईंटच्या नंतर 0 आहे, त्याला 0 सेकंद दिले. पॉईंटच्या नंतर 1 असता तर त्या मिनिटाला पण सेकंदमध्ये घेऊन गेलो असतो, पण ते 0 येत असल्यामुळे ते नाही लिहिल्या तरी चालेल, फक्त एवढंच लिहा 183 डिग्री 42 मिनिट. त्याच्यानंतर बघा 245.33 डिग्री इज इक्वल टू 245 प्लस, आता हा डिग्री आणि पॉईंट म्हणजे 0.33 म्हणण्यापेक्षा 33 डिग्री असं लिहू शकतो आपण. त्याच्यानंतर 245 डिग्री प्लस 0.33ला 60ने मल्टिप्लाय केलं की तो जातो डिग्रीचा मिनिटात, तर मिनिटमध्ये गेला, इज इक्वल टू 245 डिग्री प्लस, आता यांचं मल्टिप्लिकेशन करून घेऊ आपण. 6 6 7 12 साहित्रिक 18 8 साहित्रिक 18 आणि 1 19 0.12 डिजिट नंतर मिनिट इज इक्वल टू 245 डिग्री प्लस 19 मिनिट प्लस 0.8 मिनिट. काय केलं मी, पुन्हा ह्या मिनिटाची फोड केली, म्हणजे 19 मिनिट सुरुवातीला लिहिलं 0.8 आहे, तर त्याला 0.8 असं लिहिलं. 8च्या नंतरचं 0 नाही लिहिलं तरी चालतो, लिहिला तरी चालतो. आता पहा 245 डिग्री 19 मिनिट प्लस, आता ह्या मिनिटाला पुन्हा सेकंदमध्ये घेऊन जायचं आहे 0.8. ह्याला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल, 60ने मल्टिप्लाय केलं की सेकंद होईल. सेकंदसाठी डबल डॅश लिहायचं, हे पहा डबल डॅश इज इक्वल टू 245 डिग्री 19 मिनिट. आता हे मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं, 8 6 48 आणि हा 0 एक डिजिट नंतर पॉईंट सेकंद इज इक्वल टू 245 डिग्री 19 मिनिट 48 सेकंद. पॉईंट 0 लिहायची गरज नाही. तर हा झाला डिग्री, मिनिट, सेकंदमध्ये कन्वर्ट. हे पहा डिग्री, मिनिट्स, सेकंद. ओके, इट इज अ व्हेरी सिम्पल. नाव थर्ड 1/5 रेडियनमध्ये दिला आहे. आता त्याला पहिल्यांदा डिग्रीमध्ये घेऊन जावं लागेल. मग बघा 1/5ला डिग्रीमध्ये घेऊन जाण्यासाठी कशाने मल्टिप्लाय करावं लागतं, इथं लिहिले पहा रेडियन टू डिग्री कन्वर्जन. जर अँगल रेडियनमध्ये दिला असेल तर त्या अँगलला 180/πने मल्टिप्लाय केला की डिग्रीमध्ये जातो. मग ह्या अँगलला 180/πने मल्टिप्लाय करायचं म्हणजे हा डिग्रीमध्ये जातो, इज इक्वल टू कितीने भाग जाईल, 5 1 5 5 3 15 16 17 18 5 6 30 म्हणजेच 36/π डिग्री इज इक्वल टू, आता ह्याला असं लिहू आपण 36/π, पायची व्हॅल्यू 22/7 असते, इज इक्वल टू 36 × 7/22. ह्याचा रेसिप्रोकल घेतला म्हणजे या डिव्हिजनचं मल्टिप्लिकेशन झालं आणि डिनॉमिनेटरचं न्यूमरेटर आणि न्यूमरेटरचा डिनॉमिनेटर, म्हणजे रेसिप्रोकल व्यस्त घेतला थोडक्यात. आता कितीने भाग जाईल, 2 4 4ने जाईल ना का, नाही 2ने देऊ आपण. 2 1 2 बॅटी 16, 2 1 2 बॅटी 16, 2 1 2 2 1 2 पुन्हा कितीने जाईल, नाही. आता हे मल्टिप्लाय करून घ्या, 8 7 56, 56 6 5 7 1 7 5 12 डिवायडेड बाय 11 इज इक्वल टू, आता हे डिव्हिजन करून घेऊ आपण.
11 एक 11, एक राहिला 16, 11 एक 11, किती राहिले 5 राहिले, 0 दिला, 11 चौक 44, 11 चौक 44, किती राहिले मग 4 राहिले, 0 नाही 11 एक 11, एक राहिला 16, 11 एक 11, 5 राहिले, मग 0 दिला म्हणून पॉईंट दिला, 11 चौक 44, 44 आणि किती राहिले वर 6 राहिले, 0 दिला, 11 पाशी 55, पुन्हा 5 राहिले, 0 दिला, 11 चौक 44, पुन्हा 4 5 4 5 4 5 असं येते डिग्री. आता पहा ह्याला मी असं लिहू शकतो 11 डिग्री प्लस 0.4545 डिग्री. आता ह्या डिग्रीचं मला मिनिटमध्ये घेऊन जायचं आहे, त्यासाठी काय करतो मी 11 डिग्री प्लस 0.4545ला मल्टिप्लाय करतो 16ने, म्हणजे हा जाईल मिनिटामध्ये डिग्रीचा मिनिट. 11 डिग्री प्लस, आता हे मल्टिप्लिकेशन करून घेऊ, किती येईल मल्टिप्लिकेशन 6 35 0, 6 चौक 24, 25 26 27 7 2, 6 35 32 2 3, 6 चौक 24 आणि 27 आणि हा एक 0, 1 2 3 4, 1 2 3 4, 4 पॉईंट नंतर डिजिट डॉट द्यायचा मिनिट. आता मी ह्याला असं लिहू शकतो का बघा 11 डिग्री प्लस 27 मिनिट प्लस आता पॉईंट नंतर म्हणजे 0.27 मिनिट सेपरेट लिहिलं पुन्हा ह्या पॉईंटला इज इक्वल टू 11 डिग्री 27 मिनिट, परत ह्या मिनिटाला सेकंदमध्ये घेऊन जाऊ आपण, 0.27ला मल्टिप्लाय करू 16ने, म्हणजे हा जाईल सेकंदमध्ये इज इक्वल टू 11 डिग्री 27 मिनिट. आता हे मल्टिप्लिकेशन किती येईल 7 × 42 2, कॅरी आले 4, 6 2 12, 12 आणि 4 16 आणि हा एक 0.2 डिजिट नंतर इथं, म्हणजेच 11 डिग्री 27 मिनिट. आता पॉईंट नंतरचे 20 लिहायची गरज नाही, म्हणजे हे 16च्या जवळच आहे, त्याला लिहू आपण 16 सेकंद. तर हे आले पहा डिग्री मिनिट सेकंद. आता याला ॲप्रॉक्सिमेट आन्सर म्हणू आपण, कसं आहे तर ॲप्रॉक्सिमेट आन्सर आहे हे, ॲप्रॉक्सिमेट म्हणजे हे सेकंदमध्ये मागं पुढे झालं थोडं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही, पण डिग्री आणि मिनिटापर्यंत सेम यायला पाहिजे सगळ्याचं आन्सर. इथं सेकंदामध्ये थोडेसे डिजिट मागं पुढे झाले तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण की सेकंद म्हणजे स्मॉल व्हॅल्यू असते. ठीक आहे, तर क्वेश्चन नंबर 4 कंप्लीट झाला. आता क्वेश्चन नंबर 5 आपण स्टार्ट करूया. तर बघा बोर्डवरती मी क्वेश्चन नंबर 5 लिहिलेला आहे. क्वेश्चन नंबर 5 काय दिला आहे, इन ट्रायंगल ABC इफ मेजर अँगल A इज इक्वल टू 7π/36 रेडियन, मेजर अँगल B इज इक्वल टू 120 डिग्री, फाइंड मेजर अँगल C इन डिग्री अँड रेडियन. तर विद्यार्थी मित्रांनो एक ट्रायंगल दिला आहे ABC, त्याच्यातले 2 अँगल दिले A आणि B आणि तिसरा अँगल विचारला आहे. इट इज अ व्हेरी सिम्पल, म्हणजे 2 अँगल माहीत असतील तर तिसरा अँगल काढता येतो. कशावरून तर आपल्याला एक प्रॉपर्टी माहिती आहे, त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती असते 180 अंश. मग त्या प्रॉपर्टीचा यूज करून आपण आन्सर काढूया. बघा दिलेला अँगल ॲज इट इज घेतो मी, इन ट्रायंगल ABC ह्या ट्रायंगलमध्ये काय दिला आहे, मेजर अँगल A इज इक्वल टू 7π/36 रेडियनमध्ये दिला आहे, ह्याला डिग्रीमध्ये घेऊन जाऊ. 7π/36ला डिग्रीमध्ये घेऊन जायचं असेल तर कशाने मल्टिप्लाय करावं लागतं, 180/π ने मल्टिप्लाय करावं लागतं, म्हणजे हा डिग्रीमध्ये जाईल. मग हे पहा पाय कॅन्सल, 18 10 180, 18 2 36, 2 5 10 आणि 7 5 35, 35 डिग्री. हा कोणता अँगल आहे, मेजर अँगल A. त्याच्यानंतर मेजर अँगल B दिला आहे, काय दिला आहे 120 डिग्री आणि विचारला आहे काय मेजर अँगल C इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. मग आपल्याला अँगल सम प्रॉपर्टी माहिती आहे ट्रायंगलची. काय अँगल सम प्रॉपर्टी, सम ऑफ द अँगल्स ऑफ अ ट्रायंगल, सम ऑफ द अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180 डिग्री. ह्या प्रॉपर्टीनुसार असं लिहू शकतो आपण, देअरफॉर मेजर अँगल A प्लस मेजर अँगल B प्लस मेजर अँगल C इज इक्वल टू 180 डिग्री. आता आपल्याला मेजर अँगल A माहिती आहे किती 35 डिग्री, 35 डिग्री पुट करायचा इथं. मेजर अँगल B माहिती आहे 120 डिग्री पुट करायचा इथं प्लस, आणि मेजर अँगल C तोच तर फाइंड करायचा आहे 180 डिग्री ॲज इट इज. यांची जर ॲडिशन केली तर किती येईल, 5 + 0 5, 2 + 3 + 2 5 आणि 1 डिग्री प्लस मेजर अँगल C इज इक्वल टू 180 डिग्री. आता ह्यालाच असं लिहू शकतो आपण, मेजर अँगल C इज इक्वल टू 180
80 डिग्री प्लसचा 155 डिग्री राईट साईडला गेल्यावर मायनसचा होईल -155 डिग्री इज इक्वल टू सबस्ट्रॅक्शन जर केलेली तर किती येईल 0मधनं 5 जातात का नाही मग कॅरी दिला 10मधनं 5 गेले 5 8 कॅरी इथं देऊन टाकला 6 झाले 8मधनं 6 गेले 2 आणि 1मधनं 1 गेला म्हणजे 25 मेजर अँगल सी 25 डिग्री. आता आपण डिग्रीमध्ये काढला पण त्यांनी रॅडियनमध्ये पण विचारले मग ह्याला रॅडियनमध्ये घेऊन जाऊ इन रॅडियन मेजर अँगल सी इज इक्वल टू 25 इंटू रॅडियनमध्ये घेऊन जाण्यासाठी काय करावं लागेल π/180ने मल्टिप्लाय करावं लागेल म्हणजे हा रॅडियनमध्ये जाईल. कितीने भाग जाईल 5 5 25 5 3 15 16 17 18 30 5 36 म्हणजेच 5π/36 रॅडियन. हा झाला रॅडियनमध्ये. इट इज अ व्हेरी सिम्पल. असाच 5 सारखा 6 नंबरचा क्वेश्चन आहे ते पण लगेच आपण कव्हर करूया. तर बघा क्वेश्चन नंबर 6 5 सारखाच आहे. रीड करतोय क्वेश्चन मी. क्वेश्चन दिला आहे 2 angles ऑफ अ ट्रायंगल आर 5π/9 रॅडियन अँड 5π/18 रॅडियन. फाइंड द डिग्री अँड रॅडियन मेजर्स ऑफ थर्ड अँगल. परत इथं 2 अँगल दिलेत आणि तिसरा अँगल विचारलेला आहे म्हणजे सिंपल आहे. तीच प्रॉपर्टी यूज करायची अँगल सम ट्रायंगलची प्रॉपर्टी. अँगलच्या ट्रायंगलच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असते. त्याचा यूज करून आपण याला सॉल्व्ह करूया. बघा परत आपण कन्सिडर करू लेट ट्रायंगल ABC कन्सिडर केला. लेट मेजर अँगल ए सपोज करू आपण 5π/9 रॅडियन. आता ह्याला लगेच डिग्रीमध्ये घेऊन जाऊ 5π/9 डिग्रीमध्ये घेऊन जायचं असेल तर 180/π ने मल्टिप्लाय करतात म्हणजे हा डिग्रीमध्ये जातो. पाय कॅन्सल 9 2 18 0 5 2 10 आणि हा एक 0 म्हणजे 100 डिग्री 100 डिग्री. कोणता अँगल मेजर अँगल ए भेटला. त्याच्यानंतर मेजर अँगल बी 5π/18 कशामध्ये तो रॅडियनमध्ये. ह्याला पण डिग्रीमध्ये घेऊन जाऊ 5π/18 इंटू 180 डिवायडेड बाय पाय म्हणजे हा गेला डिग्रीमध्ये. पाय कॅन्सल 18 1 18 18 1 18 आणि हा 0 पुन्हा काय 5 इंटू 10 50 डिग्री. हा भेटला मेजर अँगल बी. आता विचारला आहे आपल्याला मेजर अँगल सी. मेजर अँगल सी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क म्हणजे आपल्याला मेजर अँगल ए माहीत झाला मेजर अँगल बी माहीत झाला आणि विचारला आहे मेजर अँगल सी. म्हणजे रॅडियनमध्ये दिले होते डिग्रीमध्ये कन्वर्ट केले माहीत झाले म्हणजे ऑलरेडी दिलेले आहेत. आता सी काढण्यासाठी आपल्याला अँगल सम प्रॉपर्टी माहिती आहे. मग काय सम ऑफ द अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180 डिग्री. म्हणजे ह्याचा अर्थ काय होतो त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश होते. त्यालाच लिहू शकतो आपण मेजर अँगल ए प्लस मेजर अँगल बी प्लस मेजर अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. आता याचा यूज करून आपण सिम्प्लिफाय करूया. मग मेजर अँगल ए व्हॉट इज मेजर अँगल ए 100 डिग्री प्लस मेजर अँगल बी 50 डिग्री प्लस मेजर अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. या दोन्हीची ॲडिशन 150 डिग्री प्लस मेजर अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. मेजर अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री प्लसचा 150 डिग्री राईट साईडला मायनसचा होईल 150 डिग्री इज इक्वल टू. आता 180मधनं 150 सबस्ट्रॅक्ट करा 50 60 70 80 म्हणजे 30 डिग्री राहील. मेजर अँगल सी 30 डिग्री म्हणजे तिसरा अँगल भेटला आपल्याला विचारला पण कशामध्ये भेटला आहे डिग्रीमध्ये. आता रॅडियनमध्ये पण काढायचा आहे इन रॅडियन. मग काय दिला आहे मेजर अँगल सी इज इक्वल टू 30 इंटू कशाने मल्टिप्लाय करावं लागेल रॅडियनमध्ये कन्वर्ट करण्यासाठी 180/π म्हणजे हा जाईन रॅडियनमध्ये इज इक्वल टू डिग्री टू रॅडियन कन्वर्जन करायचं असेल तर पाय आपण 180ने मल्टिप्लाय करतात. 0 0 कॅन्सल 3 1 3 3 6 18 म्हणजे π/6 रॅडियन. हा भेटला रॅडियनमध्ये आणि हा डिग्रीमध्ये. इट इज अ व्हेरी सिम्पल. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 4 5 6 कवर केलेले आहेत. तर राहिलेले क्वेश्चन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊ. तर असेच पूर्ण चॅप्टर पाहण्यासाठी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा. थँक्यू.